हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी 6:30 वाजले होते. मस्त असं बाहेरचं वातावरण शांत होतं, मस्त छान वाटत होतं. तर म्हटलं चला आर्यनला लवकर उठूया. खरं तर हा व्हिडिओ परवा दिवशीचा आहे बरं का, शूट करून ठेवला आणि मी टाकायचंच विसरले, त्याबद्दल खरंच सॉरी. तर म्हटलं आता लेट झालंय तरी पण शूट करून ठेवलाच आहे, गॅलरीमध्ये आहे सेव्ह, तर मग तोच टाकूया. आणि कालचा गॅप झाला खरं तर, व्हिडिओ कालचा पण राहिला टाकायचा, तर लवकरच टाकल मी. तर चला, तर आर्यनला उठून दिलं, त्याचा तो आवरत होता आणि इथे मला आहे ना मम्मीचा टिफिन बनवायचा होता. पटकन झाडून वगैरे घेतलं, घरामधलं हॉल किचन सगळं व्यवस्थित झाडलं, आर्यनला उठवलं. आर्यन आंघोळ करत होता, म्हटलं चला. मग मस्त माझा चहा झाला, त्याला दूध दिलं. खरं तर आज चहाच द्यायचा होता पण दूध दिलं मी त्याला. आणि डेली त्याला काय होतं, सकाळी चहाच लागतो, म्हणजे त्याला सवय लागली. चहा म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये नॉर्मल पत्ती असती आणि बाकी सगळं दूध असतं नाही का, प्युअर दुधाचा असा. तर मस्त अशी मम्मीने आयती वैती मेथीची भाजी निसून दिली होती मला, फक्त तिला बनवून द्यायची होती, कारण की तिला सकाळी वेळ भेटत नाही, ड्युटीला जायचं असतं. आणि पप्पाचा पण डबा होता, तर मग मी जास्तीचीच कणिक मळली होती, कारण तिने मला आदल्या रात्री सांगितलं होतं की मला उद्या 8:30 वाजता डब्बा दे म्हणून. तर माझी आंघोळ बाकी होती. खरं तर मी आंघोळच केली नव्हती, फक्त ना ब्रश वगैरे केला आणि चहा वगैरे घेतला आणि पटकन रेडी, म्हणजे स्वयंपाक रेडी करायला घेतला. कारण की काय होतं, आंघोळ वगैरे करत बसले असते ना खूप लेट झाला असतं, कारण की वेळ लागतोच ना आवरायला. परत मला लसणाची चटणी पण करायची होती, ती पण करून घेतली. छान अशी लसणाची चटणी केली आणि मला खूप जास्त आवडती. मला म्हणजे खरंच कच्चा लसूण आणि कच्चे शेंगदाणे घालून खूप छान होतं. तर तीच माझी सगळी एकत्र घाई चालू होती. मग ती चटणी वगैरे काढून ठेवली मस्त अशी. म्हटलं दुपारच्या वेळेत लागती, जेव्हा पण भाजी नसते ना तेव्हा आपण खाऊ शकतो, आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागती खरं तर ती. काय नाही, त्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त लसूण टाकायचा आणि कच्चे शेंगदाणे टाकायचे, भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकता. आणि पाहिजे तेवढं तिखट लागत असेल तेवढं आपली लाल पावडर असती ना ती टाकायची, मीठ टाकायचं, मिक्सरला फिरवायचं आणि बारीक पेस्टमध्ये करायची. खरं तर ती खूप छान लागते ती. आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजे तर जिऱ्याचा तडका देऊ शकता. जिरे म्हणजे जसं की चटणी केल्याच्या नंतर तुम्ही ती तेलामध्ये फ्राय म्हणजे थोडीशी करू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. तसं मी करत नाही, मला तसं नाही आवडत, मला ही अशी कच्चीच चटणी आवडते. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझं मी काय खाते वगैरे ते पण थोडंफार सांगते, म्हणजे सुरुवात करते आजपासूनच तुम्हाला सांगायला थोडं थोडं. आणि ज्याच्या त्याच्या शरीरानुसार, ज्याच्या त्याच्या खाण्यापिण्यानुसार त्याचं वजन कमी जास्त होत असतं. मला फरक पडला आहे, माझ्या इंचेसमध्ये फरक पडला आहे, सांगायला काहीच हरकत नाही. कारण की जेव्हा मला आधी जेवढं जास्त माझं म्हणजे इंचेसमध्येच खरं तर फरक पडायला पाहिजे, माझं कंबर थोडंसं जास्त मोठं झालं होतं. तर जवळजवळ 4 म्हणलं तर खूप जास्त होईल खरं तर. जास्त जी मला आधीची जी जीन्स होती ना त्याच्यापेक्षा 4 इंचांनी मला खूप जास्त फरक पडला आहे म्हणजे खरं तर. आणि मी ते इंचेसमध्ये तुम्हाला नंतर सांगेल किती होतं किती झालं ते, प्रॉपर नंतरचा व्हिडिओ बनवेल तेव्हा नक्की सांगेल. आणि तुम्हाला दिसणारच आहे, आता डेली आपले रुटीनमध्ये व्हिडिओ असतात किंवा मग ते तुम्हाला दिसणारच आहे, आणि नंतर तुम्हाला स्वतःलाच फरक कळणार आहे की हां यांचं कमी झालं आहे म्हणून. ते मला काही जास्त तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. आणि मी दिवसभर मॅक्सीमध्ये असते, त्याच्यामध्ये जास्त कळत नाही, कारण ढिल्ली मॅक्सी असते त्याच्यामध्ये वजन कळून येत नाही. पण हां, जेव्हा पण तुम्हाला नंतर साडीवर वगैरे नंतर दिसेलच, किंवा मी मागे पण एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये पण दिसतं. आणि व्यवस्थित आधीपेक्षा खूप जास्त फरक वाटतो मला खरं तर. आणि अजून बघू, पुढचे 4 महिने आहे माझ्याकडं अजून वेळ खरं तर. त्या 4 महिन्यामध्ये अजून किती कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन मला एक कळालं आहे की जे व्हिडिओ टाकतात ना की 8 दिवसात 2 किलो कमी झालं, 10 किलो कमी झालं, तर ते अगदीच म्हणजे चुकीचं आहे बरं का, अजिबात खरं नसतं ते. 8 दिवसामध्ये डाएट करा 5 किलो कमी होईल, 8 दिवसामध्ये डाएट करा, हा व्यायाम करा 5 किलो कमी होईल, 10 किलो कमी होईल, अजिबात व्हिडिओ ते बघत जाऊ नका. मी तर म्हणते खरंच, अक्षरशः आपल्याला पूर्ण उपाशी ठेवायचा प्लॅन असतो आणि आपल्या पूर्ण तब्येतीवर फरक पडतो. हां, जर तुम्ही त्यांच्याप्रमाणे जर डाएट केलं आणि असं एकदम काहीच खाल्लं नाही, रात्रीचं जेवण पण नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं, तर काय होतं मी ते डोळ्याखाली काळं सर्कल येतं, डोकं दुखतं, केस पण गळतात खूप जास्त, टेन्शन येतं आणि चिडचिड पण होते, हे सगळं होतं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना. आणि ते वजन काहीच उपयोगीचं नसतं, सगळी स्किन अशी लोंबल्यासारखी होती, म्हणजे खरं तर स्पष्ट बोलते मी, अशी खूप अशी पातळसर होऊन जाते स्किन. आणि चरबी पण आहे ना, म्हणजे तुम्हाला
जर नॅचरल असं बारीक व्हायचं असन, बारीक दिसायचं असन, खरंच वजन असं कमी करायचं असेल ना, तर घरगुती व्यवस्थित जेवण करून जास्तचं प्रोटीन 2 टायमामध्ये थोडं थोडं का होईना प्रोटीन पाहिजे, प्रोटीनचा सोर्स पाहिजे आणि घरचं जेवण करूनच बारीक म्हणजे वजन कमी करायचं. असं एकदमच जेवण नाही करायचं, काय नाही करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, अशाने कधीच हे वजन कमी होणार नाही. आणि झालं तरी आहे ना तुम्ही असे एकदमच लुचे पुचे लटकल्यासारखे दिसणार. मी खरंच स्पष्ट सांगते तुम्हाला, कारण मला तो एक्सपिरियन्स आला आहे की हां म्हणजे मला पण कळायला लागलं आहे की खरंच आपण तसं उपाशी वगैरे राहिलं तर खरंच केस पण खूप जास्त गळतात, टेन्शन येतं, डोकं सगळ्यात जास्त दुखतं आणि मला पण तसंच होतं सेम. आणि एक इथे सांगायचं झालं तर आहे ना, साखरच सोडून द्या फक्त तुम्ही. आणि चहा घेत असाल तर फक्त एकच टाईम घ्या, बाकी सगळं जसं आहे तसं ठेवायचं. खाणं पिणं फक्त थोडंसं कमी करायचं. जसं की तुम्ही 2 चपात्या खाता त्यातली 1.5 किंवा 1 हळूहळू एकदम काहीच होत नाही. जसं की तुम्ही खूप मोठा भात खाता तर थोडा कमी खायचा, असंच थोडं थोडं पोर्शन कमी करायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हीसुद्धा करू शकता, जे की मी पण करते. तर चला पुढे सांगतेच मी तुम्हाला अजून. तर इथे ना माझी चटणी वगैरे ते मी काढून ठेवली मस्त अशी, मला पाहिजे होती खरं तर ती, मम्मीला पण मी देणार होते. त्याच्यानंतर मस्त लसूण वगैरे निवडून घेतला, भाजी ती तयारी केली. तुम्ही बघताय ना आता मिक्सर लावले, तर त्या मिक्सरमध्ये मला शेंगदाण्याचा बारीक कूट करायचा होता आणि शेंगदाणे भाजलेले नव्हते खरं तर, आता भाजायचे, मग ते त्याचं कूट करायचा वेळ लागणार होता. त्याच्यामुळं मग म्हटलं चला कणिक बाजूला म्हणजे झाकून ठेवूया, आधी भाजी करूया. तर त्याच्या आधीच मी शेंगदाणे टाकून घेतले. म्हटलं त्याच कढईमध्ये भाजी करायची आहे ना, परत दुसरं गॅसवर तवा ठेवायचा आणि ते कुटाणा होतो. तर मी असंच करत असते, काम सोपं होऊन जातं. आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजत आहे, ते भाजलेले शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भाजी टाकायची. तोपर्यंत भाजी पण होती आणि याच्यानंतर मग मला पोळ्या करायच्या आणि झाला मग स्वयंपाक. आणि खरं तर आहे ना हे चपाती मी खाणार नाही, अजून मला भाकरी बनवायची आहे, तर ती नंतर मी बनवणार आहे. चपाती मी जसं म्हटले ना तर मी सोडूनच दिली आहे, मी मन उडून टाकले चपातीवरून. आणि जर तुम्हाला चपाती सुटत नसेल ना तर एक काम करायचं तुम्ही, की चपातीला तेलच नाही लावायचं. 2 चपात्या खायच्यात ना तर अजिबात तेल नाही लावायचं. म्हणजे आतमध्ये आपण जेव्हा फोल्ड करतो ना चपाती, तिथं थोडंसं 2 बोटं लावायचे असेल तर, नाही तर सरळ तिथं पीठ टाकायचं फक्त आणि चपाती लाटून घ्यायची. अशी चपाती जर तुम्हाला आवडत असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही, 2 चपात्या तुम्ही आरामात खाऊ शकता बिना तेलाच्या. एकदम म्हणजे आतमध्ये आपण फोल्ड करून चपातीला खूप सारं तेल लावतो ना, बचावाचं तेल लावतो, तसं करायचं नाही. पूर्ण बिना तेलाची चपाती खायची जर खायची असेल तर. तर इथे दूधवाले मामा आले होते दूध घेऊन आणि ते वरती नाही येत, खालीच येतात ना, मग मला तिथं खाली जावं लागतं. तर मी शूट वगैरे काही घेतला नाही तिथे. अजून तरी बऱ्यापैकी लोकांना म्हणजे माहीत नाही, जसं की आपण बाजार करायला जातो तिथं कॅमेरा पकडतो, ते म्हणते बाजार करताना पण व्हिडिओ काढती वगैरे नाही का असं. तर मला अजूनसुद्धा ते कम्फर्टेबल वाटत नाही की आता हां दूधवाले मामा आहे त्यांचं शूट घ्यायचं, दूधवाले आलेत म्हणून. तर ते मी नाही करू शकत, कारण की त्यांना पण कसं तरी वाटणार आणि म्हणणार काय आहे नेहमीचं असं नाही का. त्याच्यासाठी तुम्ही समजू शकता, तुम्हीसुद्धा यूट्यूबर असाल किंवा तुम्हालासुद्धा असं कुठंतरी गेले त्यांच्यासमोर कॅमेरा पकडायचा आणि व्हिडिओ शूट करायचा, मला कुठेतरी हे वाटतं, नको वाटतं नाही का, मग मी त्या गोष्टी नाही करत. आता जे यूट्यूबर आहेत मोठे मोठे, त्यांना सवय झालेली असते आणि त्यांचं ते एक कामच झालेलं असतं, त्याच्यामुळे ते कुठेही कॅमेरा काढतात आणि लगेच शूट करायला लागतात. तसं अजून आपल्याला सवय नाही आहे ना आणि आपल्याला तेवढं बरोबर पण वाटत नाही, म्हणून आपण म्हणजे मी तरी करत नाही तसं. आता जेव्हा मला पण खूप सारं पब्लिक होईल, समजा जास्त सबस्क्रायबर होतील, जास्त व्हायरल व्हिडिओ जातील आणि मला यूट्यूबवर काम करून पण खूप दिवस झालेले असतील, तेव्हा मग मला ह्या गोष्टी कुठं म्हणजे एवढं हे नाही वाटणार की हां काय. मग मी त्यावेळेस पण एकदम कुठे पण असं शूट करू शकते. तर आता सध्या तरी एवढं सगळं असं नाही दाखवू शकत की दूधवाले मामा हे बघा असं दूध असं ते, आणि डायरेक्ट ऑन कॅमेरा पण मला पण थोडंसं बोलायला बरोबर वाटत नाही सध्या तरी. तशी मी खूप बोलते पण मला अजून तरी तेवढं बरं नाही वाटत, असंच मी व्हॉइस ओव्हर करत असते. तर चला भरपूर गप्पा झाल्या. तर इथे ना मस्त असं शेंगदाण्याचा कूट करून घेतला, बारीक आणि जाड लगेच करून घेतला, म्हणजे एक सोबतच करते. जर जास्त शेंगदाणे भाजले की मग असं करायचं, हाफमध्ये ना एकदम बारीकवाला जो पातळ भाजीसाठी लागतो तो कूट करून घ्यायचा आणि जो जाडवाला आहे ना तो आपली जी सुकी भाजी असते ना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी करून घ्यायचा. म्हणजे असं सेपरेट, म्हणजे रोज रोज आपल्याला मिक्सर लावायची गरज पडत नाही, तेवढाच वेळ वाचतो. कारण की जर वेगळं वेगळं मग करत बसलं ना, रोजच जर वाटण केलं ना, त्या मिक्सरमध्ये खूप जास्त वेळ जातो आणि मग असं होतं. तर हे मिक्सर आहे ना मिशोवरून घेतलं होतं मी, खरंच खूप भारी आहे. आणि आता 2.5 वर्ष झाले, सॉरी खरंच 2.5 वर्ष कंप्लीट झालेत त्याला आणि एवढं भारी चालतंय ना. अजून हे मिक्सरचं भांडं छोटंवालं अजून खराब झालं नाही, म्हणजे बघा एवढं चांगलं गेलं आणि अक्षरशः फक्त 1000 रुपयामध्ये आलेलं आहे खरं तर ते.
तर मला आहे ना स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही. तुम्ही पाहू शकता इथे आहे ना शेंगदाण्याचं कूट पण करून झाला, चटणी पण काढून ठेवली, चटणी पण झाली होती आणि इथे साथ साथ मेथीची भाजी पण छान अशी कढईमध्ये छान अशी परतून पण घेतली आणि नंतर कूट टाकायचा त्याच्यामध्ये. मी असंच करते, तेलामध्ये लसूण जास्तीचा टाकायचा, चेचून लसूण छान लागतो आणि कट करून पण छान लागतो. नंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि जी हिरवी मिरची आणि मीठ घालून जो आपण हे केलेलं असतं ना हिरवी मिरचीची पेस्ट ती टाकायची आणि ती आहे ना अशी कुटून टाकायची ग्लासमध्ये, म्हणजे खूप छान होतं, म्हणजे टेस्ट पण भारी लागते. दरवेळेस मिक्सरला नाही वाटायचं, असं करायचं. तर ते पण करून झालं आणि आता मला दूध तापायला ठेवायचं होतं, पण माझं असं लक्षात आलं की हे सगळं दुधामध्ये उडणार आणि दूध खराब होऊ शकतं, म्हणून मी थोड्या वेळासाठी दूध बाजूला ठेवते आणि त्याच्यानंतर जे झालं आहे ना स्वयंपाक त्याच्यानंतर दूध आरामात तापता येतं तोपर्यंत झाकून ठेवते. कसं होतं जरा जरी तेलकट उडालं ना दूध नासून जाऊ शकतं. तर आता आहे ना मला जेवण बनवून आहे ना जिमला जायचं आहे, तर तुम्ही पुढे पहा, मी तुम्हाला दाखवते सगळं. तर इथे माझी भाजी झाली आहे, आता 7-7 पोळ्या पण मी बनवून घेते. आणि ही जी भाजी उरली होती ना खरं तर मला त्या कढईमध्ये लगेच टाकायची होती, पण त्या कढईमध्ये बसत नव्हती. मग आधीची जी भाजी आहे ना ती परतल्याच्यानंतर थोडीशी कमी झाली होती, म्हणून ही पण टाकून घेतली. कारण की 3-4 जणाला भाजी पुरेल एवढी बनवायची होती. तर मम्मीने 2 जुड्या दिल्या होत्या, निसून दिल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडे थोडे देठ होते, तर त्याच्यामुळे मी बघून बघून टाकत होते. आणि असं विस्कटून भाजी टाकली ना तर केस वगैरे आहे का हे पण आपल्याला समजून जातं, म्हणून त्या प्रकारेच मी टाकत होते. अशी एकदम मी टाकत नाही कढईमध्ये भाजी, अशी थोडी विस्कटून टाकली ना आपल्याला कळतं मग त्याच्यामध्ये केस आहे का, दोरा आहे का, काही पण, म्हणजे नाही का हाताला लागतं लगेच आपल्याला, म्हणून असं. आणि हो, मला बरेच जण विचारतात की तुम्ही व्हॉइस ओव्हर कसा करता, काय करता, त्याचा व्हिडिओ बनवा, कमेंट्स असतात नाही का, तुमचा आवाज एकदम परफेक्ट येतो किंवा तुमचं थंबनेल असतं ते तुम्ही कशात बनवता, बरेच प्रश्न आहेत. तर त्याबद्दल पण मी नक्की तुम्हाला सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच कमेंटला मी त्या रिप्लाय केलेला आहे तुम्हाला तसा, पण असा व्हिडिओ बनवून पण मी नक्की तुम्हाला ते शेअर करेल. तर ते काय माझं म्हणजे हे कंटेंट नाही आहे की मी कसं काय करते वगैरे नाही का असं, तरीसुद्धा माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी नक्की बोलेल आणि तुम्हाला सांगेन, ठीक आहे. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झाला होता, मम्मीला डबा वगैरे दिला, मग त्याच्यानंतर मी मस्त असं माझं जिमला आले. आणि मी माझा जिमचा टायमिंग आहे ना आता 10:30 ते 12:30 केला आहे. ह्या वेळेतच मला आता बरं वाटतं आहे, कारण ऊन होतं आहे, खूप जास्त गरम होतं आहे आणि दुपारच्या नंतर आहे ना मला जिममध्ये काहीच करावंसं वाटत नाही आणि काही होत पण नाही. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं वर्कआउट होतं माझं आणि मला फरक पडला ना नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. तरी ते माझं असं छान वर्कआउट करून झालं. मग मी घरी गेल्याच्या नंतर आहे ना पूर्ण जे काय होतं ना रुटीन तर ते मी स्किप केलं, मी ते काही घेतलं नाही. डायरेक्ट रात्रीचं जेवण मी तुम्हाला दाखवते, जे की मी खूप लवकर केलं होतं. तर जेवणामध्ये आहे ना इथे तुपाची पोळी आर्यनसाठी बनवलेली आहे, छान मटर पनीरची भाजी बनवली आणि अंडे उकडलेले मस्त फ्राय केले होते. तर चला मी पण माझं जेवण तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते मी काय खाल्लंय. तर बघू शकता मटर पनीरच्या भाजीसोबत चपाती खायला पाहिजे, राईस खायला पाहिजे, पण मी काय खाते. तर इथे ना फुल असं एक मोठा टोमॅटो घेतलाय, जो की मम्मीने मला दिले होते. टोमॅटो खूप छान होते. कांदा पण घेतलाय आणि इथे ना 3 अंड्याचे असे छोटे भाग घेतलेत, म्हणजे 1 अंडं फुल आणि 1 अर्ध. आणि भाकरी, चक्क भाकरी खाते मी. पनीरच्या भाजीसोबत कोण भाकरी खातं, तरीसुद्धा मी खाते, कारण की असंच जेवण जेवायचंय, चपाती खायची नाही आहे, त्याच्यासोबत भात खायचा नाही आहे. आणि 7च्या आतमध्ये रात्री जेवण करायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये जर करायचं असेल ना, पोटभर जर तुम्हाला असं खायचं असेल ना तर 7-7:30च्या आतच जेवायचं. मी तर म्हणते 7:30ला सुद्धा नाही, 7लाच जेवायचं. आणि जर नंतर तुम्ही जर दुसरं काही खाऊ शकत असाल, समजा जेवण स्किप करत असाल, तर चांगली गोष्ट आहे, एखादं फळ खा किंवा रात्री दूध प्या. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.